गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। आज आपण करणार आहोत कांदा व लसणाची चटणी। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला याच्यासाठी लागणारी सामग्री दाखवते। सगळ्यात आधी मी अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यात गरम पाणी ॲड आहे आणि इथे लसण असा घेतलेला आहे, मोहरी, जिरं, धने, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ सोबत आपण असा बारीक कापून कोथिंबीर घेतलेला आहे आणि 1 वाटीभर कापून असा कांदा घेतलेला आहे। तर गाईज, आता आपण सगळ्यात आधी गॅसला मीडियम फ्लेमवर केले आहे आणि त्याच्यावर असा पॅन ठेवून त्याच्यात आपण तेल ॲड केलेलं आहे। आता थोडा वेळ त्याला असंच तापू द्यायचं आहे। त्यामध्ये थोडा वेळ तापल्यानंतर असं जिरं ॲड करून घेतलेलं आहे, बघू शकता। आता त्यामध्ये फ्लेम थोडीशी लो करून आपण मोहरी पण ॲड करून टाकलेली आहे, बघा। त्यामध्ये आता उरलेलं जितकं पण जिरं होतं ते आपण असं टाकून दिलं आहे। त्यामध्ये नंतर आपण मी ज्या 2 डाळी दाखवल्या होत्या त्याही आपण यामध्ये ॲड केल्या आहेत। बघू शकता। आणि आता आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे। थोडा वेळ भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये जो कांदा आपण घेतला होता तो ॲड केलेला आहे। मी तुम्हाला दाखवलं होतं जसं मीडियम मी सांगितलं तसंच कट करून घेतलेला आहे आणि असं हे चांगलं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण आता कांद्यानंतर लसणही ॲड करणार आहोत आणि केलेलं आहे, बघा। असं मिक्स करून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं। आता हे असं भाजून झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे। त्यामध्ये आपण अशा लाल मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि असा कोथिंबीर पण याच्यात ॲड केलेला आहे। पण जी पेस्ट आपण अशी ग्राइंड करून घेऊन पॅनमध्ये थोडंसं असं तेल ॲड केलेलं आहे आणि पेस्ट टाकून घेतलेली आहे। पेस्टमध्ये आपण थोडंसं मीठही ॲड केलेलं होतं, बघू शकता। असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। असं थोडंसं फास्टमध्ये थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। अशी आपली कांदा लसण चटणी तयार आहे। ही खूप छान आणि चटपटीत रेसिपी आहे। तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून बघा आणि आमच्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब। बाय बाय।